इथे पाऊस पडतोय. तर बघा ही गॅलरी आहे. ते तुम्हाला where the shadows play. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. गुड मॉर्निंग गाईज. नमस्कार. एअरपोर्ट जे मला सदा आता झोपलोय. ब्रश वगैरे करून आता हा वगैरे करून ठेवूयात. काल ऑफिसला जायला काही मिळालं नाही, त्यामुळे चहा करतोय मी. चहा घातलाय आता, चहा पिऊया. काल ऑफिसला जायला थोडंसं तब्येत बरी नाही वाटत होती मला. असं वाटत होतं की ताप आलाय आणि थोडस म्हणजे दुखत पण होतं. ऍक्च्युली मला बीपीचा त्रास आहे, ब्लड प्रेशरचा. मी मेडिसिन्स माझ्या डेलीची चालू असतात आणि आता घरी पण कोण नाही, मग त्यामुळे थोडस थोडं टेन्शन येतं, थोडं भीती वाटतंय. घरीच राहूया. तर घरी राहिलो आराम करायला. आराम करतोय. आराम कसला झोपलो मला वाटतं मी 3 वाजता वगैरे झोपलो असेल. रात्री 3च्या आसपास झोपलोय मी. कारण करत होतो तो एक व्हिडिओची तयारी वगैरे माझी चालू, एडिटिंग वगैरे असते. ठीक आहे. आणि काय थोडस रायटिंग वगैरे असते तर ते चालू होतं. स्मिताने तुम्हाला बोललो होतो, स्मिताने दिलेलं काम जे काही आहे, जो टास्क होता तो काही माझ्याकडून कम्प्लीट झालेला नाही आहे. वर्क शोधलं काय म्हणत कबॉट मध्ये पण बघितलं. तर आज पुन्हा एकदा मी ट्राय करणार आहे. ट्राय जर असे म्हणत असेल तर चहा बघतो, कारण एक तर ती ब्लॅक टी आहे झाले आहे. मग जास्त वेळ ती बॉईल करण्यात काय त्यामध्ये कडू होऊन जाईल. ब्लॅक टी तुम्हाला माहितीच आहे, कडू होत आहे. बघूया आता मिळतंय का ते. आता मला बाहेर पण जायचंय. टोमॅटो वगैरे सगळं संपलंय मध्ये, ते सगळं घ्यायला थोडासा बाजार करूया. एकटा जरी असतो तरी वस्तू लागतात संपताय. त्यामुळे पुढे जाऊया. पाऊस आहे, पाऊस थांबत नाहीये. आणि पावसात जायची इच्छा होत नाही. एकतर हवेत आता थंडावा बसवलाय आणि मी बोललो तसं की मला तब्येत बरी नाही आहे माझी, त्यामुळे थोडस हे करतोय, अवॉइड करतोय. थोडासा पाऊस थांबला नक्की जाईल, पण आता जावंच लागेल. कारण आमच्या इकडे जिथे मी राहतो ना, कुरारला, तिथे बाजार एक वाजता वगैरे बंद होतं. मला वाटतं 1च्या आसपास बंदच होतं. 1:15 मॅक्सिमम 1:30 वाजता असेल, पण तेवढ्यात बंद होतं. मग काय भेटणार नाही. मला थोडं लवकर जावं लागलं. चहा बनवलाय, चहा घेतो आणि बघूया जाऊन येतो तुम्हाला. आणि मी काल बोललो होतो ती गल्ली असतो, मला मी दाखव. बघू शकता किती छोटीशी गल्ली, चालायला पण नाही दाखवत. तिथे पण तसंच आहे. ही बघ, ही पण गल्ली छोटीच आहे. दोन्ही गल्ल्या इतक्या छोट्या आहेत ना, म्हणजे इकडे छत्री ओपनच नाही होऊ शकत. इथे आल्यावरती मग छत्री. आता जस्ट गाईज आंघोळी वगैरे झाली, कामं झाली
आता जेवायला बसतोय. बरेच वाजले कारण सकाळी फक्त चहा बी आलोय आणि थोडी बिस्किट खाल्लेली. भूक लागली आता. बाजारात पण जाऊन आलो, बघितलं बाजार करून आलो. घरी आल्यावर तुम्हाला पालक दाखवली, दाल पालक केलं, बासमती राईस केला. स्मिता सांगून गेलेली बासमती आहे, ते सगळं बनवतं स्पेशल. मला तर व्हेज, नॉनव्हेज व्हेज दोन्ही स्पेशल आहे माझं. व्हेज मला जास्त आवडतं. बासमती राईस केलाय, तुम्हाला दाखवतो. दाल पालक मला जशी येते तशी. हे बघा, बघू शकता गाईज, मी दाल पालक केलंय. म्हणजे मला जशी येते तशी मी केलंय. बघा, ही दाल पालक आहे आणि हा बासमती राईस केलाय. हे बघा. आणि थोडे पालक राहिलेले आहेत, तर त्याची भाजी पण केलं. पालक बोलतो म्हणजे पालक आता करतोय, तर पापड पण करूया. आज पूर्ण मी दाल राईसचा कॉम्बो केलाय. छान बघू शकता तुम्ही दाल कशी आहे. दाल पालक बघा, छान झाले एकदम दाल पालक. मला तरी खूप बरी वाटली, चाकली मी. छान आहे म्हणजे राईस, दाल राईस, पापडची भाजी, एक काय खायला भेटतंय. खाऊया. थोडीशी मेहनत जास्त झाली. खूप घाम वगैरे आला, हे सगळी काम. ठेवतो मी. काही बघू शकता, ताट असं एकदम मस्त भरलेलं आहे. भजी, पालकचे, राईस, बासमती, पापड आणि दाल पालक. येतो आनंद जेवणाचा. मेहनत केली आज जेवणाला. गाईस, जेवण वगैरे आता झालं माझं. जेवलो मी मस्त. ते दाल राईस म्हणजे दाल पालक बनवली होती. छान होती दाल पालक, मला खूप आवडली. स्मिताला सांगितलं, स्मिताला बोललो दाल पालक बनवले. व्हिडिओ मध्ये जेवण वगैरे बघशील तर मला कॉम्प्लिमेंट कर, असं काय. पण छान झालं होतं, मी बोललो तिला. आता मस्त जेवण रिलॅक्स करतोय छान. आणि म्हणजे जे काय होतं भांडी वगैरे ते सगळी करून घेतली. म्हणलं ती कामं नको, कारण मग जायच्या वेळेला माझी धावपळ होते आणि पाऊस पण भरपूर असा पडतोय. त्यामुळे आज ना मजा आहे थोडीशी. कैवल्य आणि अवनी, त्यांची जी मावशी आहे ना, तुम्हाला मजा येईल. मावशी कोण आहे ते बघायला. ठीक आहे. त्यांनी म्हणजे त्यांचे व्हिडिओ पाठवले थोडून मावशी बरोबरचे, तर बघा तुम्ही एकदा त्यांची मावशी. आणि मला नक्की कमेंट करा, बघा मावशी कोण आहे, कशी आहे. ठीक आहे. म्हणजे इंटरेस्टिंग आहे की स्मिताची सगळ्यात काय म्हणतो, स्मिताची बहीण आहे ती. आता सगळ्यात काय ते तुम्हाला बघितल्यावरती कळेल. ठीक आहे, तुम्ही बघा एकदा तिला. मला पण जायचं तिला भेटायला. भेटलो की थोडं बरं वाटतं. म्हणजे असतंय का माहितीये, विषय एकदम वेगळा इंटरेस्टिंग आहे. तुम्ही बघाल तुम्हाला कळेल, मजा येईल. सगळ्यात एंडला मी रिव्हील करेन त्यांची मावशी. तर पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितलात की तुम्हाला कळेल कोण आहे तिची मावशी. ठीक आहे. आणि म्हणजे एकदम मस्त आहे. बघितलं तर तुम्हाला पण आवडेल, नक्की आवडेल तू. ठीक आहे. आणि तुम्हाला जर आवडली ना, तर आम्हाला कमेंट करा आणि सांगा की खरंच छान म्हणून. पण अनएक्सपेक्टेड आहे की कैवल्याने आवडीची मावशी आहे. आणि ते लोक काय काय तिच्या बरोबर एन्जॉय करत असतात. ठीक आहे, म्हणजे दिवस त्यांचा. आणि त्यांना आज आज कैवल्याला स्कूल 1 तासाची होती. काहीतरी प्रोजेक्ट होता, गीता बोलली मला प्रोजेक्ट आहे म्हणून स्कूलमध्ये. तर 1 तासाचा प्रोजेक्ट करून मी
10:30ला वाटतं 7:30ची स्कूल ना, 1 तासाची स्कूल होती, 1 तासाचा प्रोजेक्ट होता, असं मिळून 9:30 की 10:30ला सुटणार होती शाळा. मला एक्झॅक्टली नाही माहिती, पण काल मला बोललेली ती. तरी तुम्ही बघितलं असेल ना, मी तुम्हाला माझ्या इथे जी गल्ली आहे ती गल्लीतून जाऊन तुम्हाला दाखवलं गल्ली कशी आहे, केवढी आहे. बरोबर ना? तुम्ही बघितलं त्या गल्लीमधून ना, आम्ही लोक आम्हीच काय सगळे जिथे राहणार ते अम्ब्रेला ओपन नाही करू शकत. कळलं तुम्हाला? अम्ब्रेला खूप कठीण आहे तिकडे ओपन करणं. तेवढी गल्ली भिजतच जावं लागतं. म्हणजे तुम्ही किती अशी ती म्हणजे बंद करत जरी चालाल ना, तरी इम्पॉसिबल आहे छत्री ओपन राहणं. कारण ती बंद करूनच घेऊन जाईल तेवढ्या गल्लीच्या बाहेर. आणि अशा 2 गल्ल्या आहेत. त्याला एक गल्ली असती तर ठीक होतं. आणि त्यामुळे पावसाचा विषय आमच्या इथे थोडी म्हणजे रोडला जाईपर्यंत खाड आहे. आम्हाला भिजावं लागणार आहे. त्यामुळे आम्हाला तेवढ्या वेळाचा पाऊस 1-2 मिनिटाचा, 1 मिनिटाचा किंवा अर्ध्या मिनिटाचा तेवढा तरी पाऊस आम्हाला बघून जावं लागतं. पाऊस बंद झाला, पळा निघालं. असं बाहेर गेलं की मग काय फरक नाही पडत. इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये शेवटी दाखवेनच कैवल्याची मावशी. ठीक आहे. आता झालंय जेवण वगैरे, माझं एडिटिंग वगैरे आहे. रात्री जसं मी बोललो, मी ऑफिसला नव्हतो गेलो, करून मला 3-3:30च्या आसपास 3-3:30 झाले असतील मला झोपायला. मी तुम्हाला असं घरी फिरून का दाखवतोय, कारण तुम्हाला पण कळेल खरंच घरी कोण नाही. आणि म्हणजे एका राहणं ही फिलिंगच वेगळी आहे बघा. पडदा मला तर ओपनच करायला भेटत नाही. पाऊस कंटिन्युअस चालू आहे, कंटिन्युअस. पावसाने काहीतरी आणि सारखे ते मेसेजेस पण येतात वरतून, अलर्ट्स येतात माहिती आहे ना तुम्हाला, की 3 दिवस मुंबईमध्ये किंवा मुंबई महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल, ते अलर्ट्स देत असतात. ते छान आहे, चांगलं आहे, खूप चांगलं आहे, चांगलं आहे. आणि लोकांना तेवढं कळतं की आपण कोणत्या वेळेस बाहेर पडलं पाहिजे, कोणत्या वेळेस नको पडायला. माझ्या हिशोबाने ते तर खूपच चांगलं आहे. पडदा बंद का केला माहितीये, मला माहिती वाटते पटकन काहीतरी आत आलं तर, पण मी आतला तरी कळतं मी बंदच ठेवतो. तर बघूया आज आतापर्यंत सगळं झालं, मी तुम्हाला दाखवलं. जेवण एकदम छान होतं, म्हणजे मी भरपूर जेवण असतं. संध्याकाळी पण तेच रिपीट. संध्याकाळी म्हणजे ऑफिसला जायचं, थोडासा राईस असतो मला ऑफिसला जायला, तो खायचा, थोडं टिफिन मध्ये घ्यायचा आणि चला असं. बघूया कैवल्याच्या मावशीला. ठीक आहे, कैवल्याची मावशी स्पेशल मावशी आहे. हा, तर बघा तिला, शी इज व्हेरी स्वीट. ओके, बरं, आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि एंड करताना इतकंच बोलेल की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि कमेंट्स, शेअर, सबस्क्रिप्शन, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ठीक आहे, जसे तुम्ही बाकीच्यांचे पण डेली ब्लॉग्स बघताय असं आम्हालाही चान्स आहे. ठीक आहे, ब्लॉग बघा, तुम्हाला नक्की आवडेल. माझी सुरुवात आहे ही, कुठेतरी कमी जास्त होऊ शकतं, थोडंफार छोटा मोठा एडिटिंग मध्ये. ठीक आहे, बोलण्यामध्ये स्क्रिप्टेड करत नाहीये सध्या तरी, छोटं मोठं विचार करतो. स्क्रिप्ट करायचं पण ते पण होईल, बघतोय, शिकतोय कसं काय करू शकतो. स्क्रिप्टेड पण आपण करू, पण स्क्रिप्टेड जितकं आहे ना प्रभावी होत नाही ना, तितकं रियालिटी मला वाटतं होते. कारण मी बऱ्याच जणांचे ब्लॉग बघतो, त्याच्यात लहान मुलांना स्क्रिप्ट, आम्ही एकदा अवनी आणि कैवल्याची ते स्क्रिप्टेड केलं होतं, मला एवढं नाही आवडलं. स्क्रिप्ट शेवटी ते आर्टिफिशियल आहे. ठीक आहे, आपली मुलं की आपण ऍक्टिंग वगैरे करत नसतो, आणि आपण ऍक्टिंग करायसाठी या प्लॅटफॉर्मला नाही. ठीक आहे, आपण एक डेली ब्लॉग म्हणजे लोक करतायत तेच, आणि पुढे जाऊन त्याला खूप खूप भविष्य आहे.
ठीक आहे. त्याचे फ्युचर खूप ब्राईट आहे. जोपर्यंत सोशल मीडिया आहे काय सोशल मीडियाच राहणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत ते काय एवढं काय लाजायचं नाही. काय वाट बघताय? घ्या मोबाईल घ्या, करा ब्लॉग, शूट करा. जे तुमचं निश आहे ते करा. जे तुमचं आवड आहे ती करा. तुम्हाला वाटतंय की घरचा ब्लॉग दाखवा. तुम्हाला वाटतंय किचन मध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, ठीक आहे, जेवणात तुम्ही खूप चांगले आहात ते दाखवा. तुम्हाला वाटतं तुम्ही टेक मध्ये खूप चांगले आहेत ते दाखवा. इनफॅक्ट मला वाटतं एज्युकेशन पण तुम्ही करू शकता. एज्युकेशन इज द मोस्ट कन्वे वे टू रीच द पीपल. म्हणजे इझिली तुम्ही आहे ना एज्युकेशनच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत पोहोचू शकता. इव्हेंच्युअली तुम्ही लहान मुलांपर्यंत पण पोहोचू शकता. म्हणजे बराच काही असे विषय आहेत जे आपण घेऊ नाही शकत. स्पिरिच्युअल्स आहे, ठीक आहे, मलाही खूप आवडतं स्पिरिच्युअल. प्रेमानंदजी महाराज त्यांचं बऱ्यापैकी कधी कधी मला वेळ भेटतो तेव्हा बघतो. आहे खूप काय आहे करा. काय लाजायची गरज नाही. लाजलात तर मग तुम्हाला काय मिळणार नाही. ठीक आहे. तुम्हाला जर भरपूर काय असं हवंय ना, ठीक आहे, ते 3 वे आहेत ते तुम्हाला सांगतो आज मी. म्हणजे मला असं वाटलं की हेच असू शकतात 3 वे. तुम्हाला डेली पैसे हवेत ना तर तुम्ही लेबरचं काम करा, ठीक आहे, आणि कुठेतरी जाऊन मजुरी करा. तुम्हाला डेलीचे पैसे मिळतील. तुम्हाला एक ठराविक सॅलरी पाहिजे, एका तारखेला तुम्हाला पगार पाहिजे, तुम्ही जॉब करा, ठीक आहे. 9 तासाचा 12 तासाचा जो काय जॉब करू शकता. आणि त्याच्यावरती भरपूर पैसे पाहिजे, भरपूर ड्रीम्स पूर्ण करायचे, सगळं करायचंय. आणि ड्रीम्स बघणं खूप म्हणजे ड्रीम्स खूप चांगलं असतात. स्वप्न नेहमी बघितले पाहिजे, कारण स्वप्न पूर्ण होतात. आणि आत्ताच्या सिच्युएशन मध्ये स्वप्न पूर्ण करण्याचे खूप असे पर्याय आहेत आपल्याकडे. तर त्यातला मोस्ट आणि अगदीच प्रभावी पर्याय म्हणजे बिझनेस. नंतर मी बोलेन की सोशल मीडिया, ठीक आहे. जर पूर्वी बिझनेस होता आणि आता सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काही करू शकता, कुठेही पोहोचू शकता, ठीक आहे. एक्झाम्पल्स आहेतच आपल्याकडे, भरपूर आहेत. तुम्ही विचार पण करू नाही शकत एवढे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल देतो. सौरभ जोशी काय करतो काय माहित नाही. जे काय मोबाईल कॅमेरा उचलतो, ब्लॉग बनवतो 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा. पण आज इंडियाचा नंबर 1 ब्लॉगर आहे तो, अँड दॅट इज फॅक्ट, ठीक आहे. तर जे काही दाखवतो, जे काही करतोय, आणि त्यामागे त्याची मेहनत पण आहे, जी किती वर्ष तो आज करतोय. आणि तुम्ही बघू शकता त्या मेहनतीचं फळ काय त्याला असं रॉयल लाईफ जगतोय. पूर्वी त्याची लाईफ म्हणजे आयुष्य त्याचं जात होतं असं म्हणू शकतो. आता त्याचं आयुष्य खूप जगतोय. म्हणजे आयुष्य दिवस जाण्यात फरक असतो आणि ते जगण्यात फरक असतो. आणि तो जे आता करतोय ते तो जगतोय आणि आपण आता घालवतोय. आपण पण जगू शकतो खूप चांगले दिवस, खूप छान. असं नाही की पैसेच पाहिजे, पण येस पैसे पाहिजे. विना किंवा पैसे नसताना कठीण आहे जगणं. ठीक आहे मंडळी, हा ब्लॉग मी आज इथेच एंड करतो. जर आवडला तुम्हाला तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, ठीक आहे. हॅलो गाईज, बघू शकता आपण आजीच्या घरात आहे. हे बघ आमचे छोटे बाबू पण इथे. ए बाबू बघ, बाबू अरे, हे बघा तुम्ही बघू शकता आमची बाबू. आता काय अवनी पण आहे. अवनी ते सांग.